Hello my dear class, today we are going to see subject English, book number 2, lesson number 1, The Honest Woodcutter. The Honest Woodcutter. Warm up. If a fairy granted your 3 wishes, what would you ask for? जर एखाद्या परीने तुमच्या 3 इच्छा पूर्ण केल्या तर तुम्ही काय मागाल तिच्याकडून? Tell to the class. Reading. Robin lived in a small village. रॉबिन नावाची एक व्यक्ती एका छोट्याशा गावात राहत होती. He was a woodcutter. Every day Robin went to the forest to cut wood. आणि रॉबिन हा वुडकटर होता, म्हणजेच लाकूड तोडा होता. आणि एव्हरी डे रॉबिन वेंट टू द फॉरेस्ट टू कट वूड. तो रोज कुठे जायचा? जंगलात जायचा लाकडं तोडण्यासाठी, झाडं तोडण्यासाठी. There was a big pond surrounded by trees in the forest. आणि जंगलामध्ये असं काय होतं? एक तळं होतं, त्याच्या अवतीभोवती खूप सारी झाडं होती. One day Robin was cutting wood near the pond. आणि एके दिवशी तो झाडं तोडत होता त्या तळ्याच्या बाजूला. Suddenly his axe slipped from his hand and fell into the pond. आणि तेव्हा एकदमच अचानक त्याच्या हातातून त्याची कुऱ्हाड घसरली आणि ती पाण्यात पडली. रॉबिन वॉज व्हेरी सॅड. रॉबिन खूप दुःखी झाला. ही वॉज अ पोअर वुडकटर. रॉबिन काय होता? एक खूप गरीब वुडकटर होता, लाकूड तोड्या होता. ही कुड नॉट बाय अ न्यू ॲक्स. तो नवीन कुऱ्हाड अफोर्ड करू शकत नव्हता, विकत घेऊ शकत नव्हता. All of a sudden a little fairy came out of the pond. आणि तेवढ्यातच काय झालं? एक छोटीशी परी त्या तळ्यातून बाहेर आली. The fairy was wearing a lovely dress and had a magic wand. The fairy was wearing a lovely dress and had a magic wand in her hand. आणि फेरीने खूप सुंदर असा छान असा ड्रेस घातलेला आणि तिच्याकडे मॅजिक वॉन्ड मीन्स व्हॉट? अ थिन स्टिक दॅट इज यूज फॉर डुईंग अ मॅजिक. तिच्याकडे एक जादूची छडी होती. She looked at Robin and asked him, "Why are you looking so sad, young man?" तिने रॉबिनकडे पाहिलं आणि विचारलं, तू काय एवढा दुःखी दिसतोय? Now meanings of the word a wand. A thin stick that is used for doing magic. I was cutting a wood and suddenly my axe fell into the pond. It is a deep pond and I cannot get my axe out of it, said Robin. Do not worry, said the kind-hearted fairy. I will help you find your axe. मग रॉबिनने घडलेला प्रकार त्या परीला सांगितला. त्यांनी सांगितलं, मी जेव्हा झाडं तोडत होतो तेव्हा अचानकच माझं कुऱ्हाड त्या तळ्यात पडलं आणि हे तळं खूप खोल आहे आणि मला ते माझं कुऱ्हाड मिळणं अशक्य आहे. मग परी काय म्हणाली? डू नॉट वरी, अजिबात काळजी करू नको. ती खूप दयाळू परी होती. मी तुला मदत करेन तुझं कुऱ्हाड शोधण्यासाठी. The fairy put her hand in the water and took out an axe made of wood. मग फेरीने काय केलं? तळ्यामध्ये असा तिने हात घातला आणि त्याच्यातून सोन्याची कुऱ्हाड काढली. The axe was glittering. आणि ते जे कुऱ्हाड होतं एकदम छान असं ग्लिटरिंग म्हणजे काय होतं? सोनं कसं पिवळं पिवळं छान चकमकतं असं ते चकमकत होतं, म्हणजे छान शाईन होतं त्याला. Is this the axe you lost? asked the fairy. मग फेरीने म्हणलं, हे तुझं कुऱ्हाड तू हरवलेलं होतंस का? No, this is not my axe, replied Robin.
मग रॉबिननी लगेच रिप्लाय केला, हे माझं एक्स नाहीये. द फेरी स्माइल अँड पुट हर हँड इन द पॉन्ड अगेन. आणि फेरीने स्माइल केलं आणि ती पॉन्डमध्ये पुन्हा हात घातली. दिस टाइम शी टूक आउट अन एक्स मेड ऑफ सिल्वर. मग तिने त्यावेळी काय केलं, चांदीपासून बनवलेलं कुऱ्हाड बाहेर काढली. द एक्स वॉज शायनिंग लाईक अ स्टार. आणि ते जे कुऱ्हाड होतं चांदण्यांसारखं छान लख्ख चमकत होतं. सिल्वरचं होतं, म्हणजेच कशाचं होतं, चांदीचं होतं. बट रॉबिन रिफ्यूज टू टेक इट ॲज इट वॉज नॉट हिज ॲक्ट. रिफ्यूज म्हणजे नकारणे. REFUSED, रिफ्यूज. रॉबिनने ते नकार दिला, ते माझं नाहीये. आय विल ट्राय अगेन. मग फेरी म्हटली, मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. सेड द फेरी. शी नाव पुट हर हँड इन टू द पॉन्ड and took out an old iron axe. मग फेरीने पुन्हा पॉन्डमध्ये हात घातला आणि तिने कुठलं लोखंडी एक जुनी कुऱ्हाड काढली. रॉबिन वॉज व्हेरी हॅपी. आणि त्यावेळेस रॉबिन खूप आनंदात होता. दिस इज माय ॲक्स, ही क्राईड हॅपीली. आणि जेव्हा ते बाहेर कुऱ्हाड लोखंडाची जुनी काढली गेली तेव्हा रॉबिन आनंदाने रडू लागला आणि तो म्हणू लागला, दिस इज माय ॲक्स, यू आर अन ऑनेस्ट मॅन, said the fairy. तू खूप प्रामाणिक माणूस आहे. You can take all the 3 axes. तुझ्या ह्या प्रामाणिकपणाबद्दल तुला रिवॉर्ड म्हणून हे तिन्ही ॲक्स तू घेऊन टाक. They are gifted for you from me. मला तुझा प्रामाणिकपणा फार आवडला आणि माझ्याकडून तुला हे सगळे गिफ्ट्स आहेत. Saying this, the fairy disappeared. Disappeared म्हणजे दिसेनासे होणे. Into the pond. आणि असं म्हणत फेरी त्या पॉन्डमधून गायब झाली. रॉबिन जॉय न्यू नो बाउंड्रीज. जॉय म्हणजे आनंदाला त्याच्या गगनभरारी मिळाली. रॉबिन खूप आनंदाने भारावून गेला. डू यू लव्ह दिस स्टोरी माय डिअर क्लास? व्हॉट मोरल वी गेट फ्रॉम दिस स्टोरी? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. येस, ऑलवेज बी ऑनेस्ट. आयुष्यामध्ये प्रामाणिक राहायचं. प्रामाणिक राहिल्याने काय होतं, कुठलंही रिवॉर्ड आपल्याला मिळतच असतं. प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं आहे. Now exercises comprehension. Take the sentences that are correct and cross the ones that are incorrect. Robin lived in a city. No, he lived in a village. Robin was a poor woodcutter. Yes, correct. He was a poor woodcutter. An old fairy came out of the pond. Wrong. She gave him a golden axe. Tick. Robin was an honest man. Honest man. Tick mark. Which exercise would you take and why? Tell the class. Vocabulary. Fill in the blanks with the word from the boxes. One has been done for you. Woodcutter cut wood. A florist sells the flowers. A barber cuts hair. A bookseller sells the books. A goldsmith makes the articles of gold. A greengrocer sells a vegetable. A chemist sells medicines. A painter paints houses. A doctor takes care of sick people. A pilot flies aeroplane. Match the column. One has been done for you. Lost, found, disappear, appear, near, far, sad, happy, honest, dishonest. Fill in the blanks to complete the word from the story. Forest, suddenly, slept, shining, wearing, honest, looking, saying. Grammar. Fill in the columns with the correct word from the boxes. Now, what is given here? Male form and female form. Headmaster, headmistress, brother, sister, king, queen, son, daughter, husband, wife, hero, heroine, actor, actress, tiger, tigress. Match the columns.
grandfather, grandmother, he, she, landlord, landlady, gentleman, lady, bride, bridegroom, mother, father, girl, boy, uncle, aunt, emperor, empress, lion, lioness. Now change the underlined word to the opposite male or female form in the sentences given below. Rewrite the sentences in your notebook. My father dropped me to school. What we have to do? Change the underlined word to the opposite male or female form. My father dropped me to school. Father, what come here? My mother dropped me to school. Now here, next example. The prince is dancing. The princess is dancing. The king is sitting on the throne. The queen is sitting on the throne. He is a good actor. She is good actress. Now what is given here? The dog is catching a hen. The dog is catching a rooster. The boy is reading a newspaper. The girl is reading a newspaper. My grandmother is sleeping. My grandfather is sleeping. My brother is 10 years old. My sister is 10 years old. The poet is reading a poem. The poetress is reading a poem. My uncle has 2 sons. My aunt has 2 daughters. So students, in this way what we have to do? Male form or female form to opposite form लिहून the sentence complete करायचं and you have to write in your notebook. Understand, my dear class? Awesome job. Thank you, my dear class. Have a nice day.